पावरे, वा विठ्ठला धाव पावरे, गाव रूप ते सावळे, विठ्ठला गाव रूप ते सावळे. जड झाले लोचन एकदा दर्शन, जड झाले लोचन एकदा दर्शन, रमावरा पांडुरंगा रे, विठ्ठला रमावरा पांडुरंगा रे. ऋण तुझे विठ्ठला सांग कैसे फेडू, काया ही मलिन माझी चरणाशी अंतरू, काया ही मलिन माझी चरणाशी अंतरू. चंदना परी झिजूनी गंध तुला लावू, भाव भक्तीची ही अश्रू फुले तुला वाहू, भाव भक्तीची ही अश्रू फुले तुला वाहू. तरी फिटे नाहे पांगरे, विठ्ठला तरी फिटे नाहे पांगरे. विठ्ठला गाव पावरे, गाव रूप ते सावळे, विठ्ठला गाव रूप ते सावळे. म्हणावे काह्या काय कुठले नाते, माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे, माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे. मोह माया तुझिया पुढे तुच्छ सारे खोटे, वेद लागले मला गा तुझ्या दर्शनाचे, वेद लागले मला गा तुझ्या दर्शनाचे. विसरलो मी देह भान रे, विठ्ठला विसरलो मी देह भान रे. विठ्ठला गाव पावरे, गाव रूप ते सावळे, विठ्ठला गाव रूप ते सावळे. जड झाले लोचन एकदा दर्शन, जड झाले लोचन एकदा दर्शन, रमावरा पांडुरंगा रे, विठ्ठला रमावरा पांडुरंगा रे. वा विठ्ठला धाव पावरे, वा विठ्ठला, वा विठ्ठला, वा विठ्ठला, वा विठ्ठला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठाई विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठाई विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठाई विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठाई विठ्ठल. विठ्ठल 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 भजनात अमृतात गोडी तुझ्या भजनात, अमृतात गोडी गोडी तुझ्या भजनात. मनाचा विसावा सुखी जीवनात, मनाचा विसावा सुखी जीवनात. अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात. भजनी रंगा
अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात मनाचा विसावा सुखी जीवनात मनाचा विसावा सुखी जीवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात माझा पांडुरंग ऐकतो अभंग माझा पांडुरंग ऐकतो अभंग माझा पांडुरंग ऐकतो अभंग माझा पांडुरंग ऐकतो अभंग भजनात रंग नाचे कीर्तनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी गोडी तुझ्या भजनात Hare
संगमा देव भक्तरानीना
कीर्तनातील पहिलीचा संगीत विशारद, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आणि दुसरे अत्यंत सुप्रसिद्ध असे गायनाचार्य, हरिभक्तीपरायण संगीत विशारद ऋषिकेशजी महाराज शेटे, मृदंगाची साथ करणारे महाराष्ट्र सुप्रसिद्ध मृदंग विशारद अनिलजी महाराज टेकोडे,
जे पवित्र हरि कथा जे पवित्र हरे कथा जे पवित्र हरि कथा
भक्तानीनाम तेथीचे उत्तम चरण रजवंदिता जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा अनुपम्य हा महिमा नाही द्यावया उपमा तुका म्हणे ब्रह्मा नेने वर्णुया सुखा जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा महायोग पीठे तटे भीमरथाम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक हे पाया तेथीचे उत्तम चरण रजवंदिता जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चौकडी 4 चरणांचा भक्तीचं महात्म्य नामस्मरणाचं महात्म्य वैष्णव वारकरी होऊन जीवन हे कसं अलौकिक जगता येतं याचा एक आदर्श विचार महाराजांनी या अभंगातून आपल्या पुढे ठेवलाय. संकल्पित वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी आपल्याला समर्पित करायची. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. गाडे पाटील परिवार, बारागाव नांदूर, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, जमलेले आपण सर्व गाडे पाटील परिवाराचे आप्तेष्ट स्नेही नातेवाईक, ग्रामस्थांनी, सर्व क्षेत्रातील मान्यवर माता भगिनी, विशेषत्वानं वारकरी संप्रदायातील आमची आदरणीय सर्व ग्रामस्थ व परिसरातील भजनी मंडळी, आपण सर्वजण मिळून आज कैलासवासी भानुदास गणपत पाटील गाडे ज्यांना अण्णा म्हणूनच सर्व कुटुंबीय, ग्रामस्थ, नातेवाईक ओळखत होते, त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज साजरं केलं जाते. या परिवारामध्ये कैलासवासी भानुदास पाटील यांना आयुष्यभर साथ देणाऱ्या या परिवाराच्या मातोश्री दुःखांकित गंगा भागीरथी सिंधुबाई भानुदास गाडे, आई वडिलांचा वारसा, आपल्या वारकरी कुटुंबियांचा वारसा पुढे चालवणारी या परिवारातील दोन्ही मुलं अर्थात श्री भाऊसाहेब भानुदास पाटील गाडे आणि श्री रामदास भानुदास पाटील गाडे, पुतणे भागवत अंबादास पाटील गाडे, मुलगी सौ विमलताई शरदराव दरंदरे, या परिवाराचे इतर सर्व बंधू बांधव, सुना नातवंड, सर्वजण श्रद्धेनं भक्तिभावानं आज वडिलांचं हे पुण्यस्मरण या ठिकाणी साजरं करत आहे. त्यांनी सुंदर गायनानं आपल्या कार्यक्रमाचा प्रारंभ करून दिला. ते संगीत विशारद
श्री किशोरजी महाराज शेळके, ऋषिकेशजी महाराज शेळके, मृदंग विशारद अनिल महाराज टेपुडे, सुंदर मंडप व्यवस्था आहे, ज्यांची सुंदर साऊंड व्यवस्था आहे ते आमचे वसंत भाऊ शेळके. या निमित्तानं आपल्या गावच्या भजनी मंडळाचे मुख्य मार्गदर्शक रमेश महाराज आणि सगळी ज्येष्ठ भजनी मंडळी, हरिभक्तीपरायण आदरणीय सोलट महाराज आणि या गावातील परिसरातील सगळी वडीलधारी परमार्थप्रिय मंडळी, आमचे समोर बसलेली गावातील प्रमुख मंडळी, श्रीराम पाटील असतील, कैलास पाटील आहेत, सोमनाथ बाळासाहेबजी आहेत, याच परिवारातील सन्माननीय वसंत पाटील आहेत, लखुनाना आहेत, गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक पंढरीनाथ तात्या आहेत, पवार पाटील परिवार, गाडे पाटील परिवार, पोपडे पाटील आणि सर्व इतर परिवारातील गावातील सर्व प्रमुख मंडळी. आज या कार्यक्रमासाठी काही प्रमुख पाहुणे मंडळी सुद्धा आवर्जून उपस्थित आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि आपले सर्वांचे स्नेही संत महिपती महाराज देवस्थानचे विश्वस्त आसाराम पाटील धुस तथा भाऊ. या निमित्तानं आवर्जून उपस्थित महिपती महाराज देवस्थानचे दुसरे विश्वस्त सन्मान्य बाळासाहेब पाटील मुसमाळे. या निमित्तानं ज्यांनी मला या कार्यक्रमाविषयी आवर्जून सूचित केलं ते या परिवाराचे पाहुणे सन्मान्य रामभाऊ पाटील लिपटे, प्रशांत भाऊ लिपटे आणि त्यांचा सगळा परिवार, पडेगाव तालुका श्रीरामपूर, शिवाजी सायाजी गाडे पाटील, साठे गुरुजी, सन्माननीय या भागातील सर्व आदरणीय मंडळी, वडीलधारी मंडळी, निमसे पाटील असतील, आपण सर्व उपस्थित आहात. आपणा सर्वांना जेव घालण्याची ज्यांच्याकडे जबाबदारी असे आमचे स्नेही राजूभाऊ जुगे पाटील, छायाचित्रकार, पत्रकार, बालगोपाळ विद्यार्थी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणारं आजचं हे पुण्यस्मरण, ज्यांचं पुण्यस्मरण आपण हे साजरं करतोय ते कैलासवासी भानुदास गणपत पाटील गाडे अण्णा यांच्याविषयी आपण सर्व गावकरी, पाहुणे मंडळी, स्नेही मंडळी जाणून आहात. या भागातील एक प्रगतशील शेतकरी, त्याचबरोबर भानुदास पाटील म्हणजे गावातील एक आदर्श वारकरी व्यक्तिमत्व. तसं बारागाव नांदूर गावाला आध्यात्मिकतेची पिढ्यानपिढ्याची एक चांगली परंपरा लाभलेलीच आहे. घराघरामध्ये वारकरी संस्कार आहे, संतांचे विचार आहे. हे गाव आधुनिकता आणि आध्यात्मिकता या दोन्ही दिशेनं वाटचाल करणारं एक आदर्श गाव आपल्या तालुक्यात. भानुदास पाटील सुद्धा त्याच विचारांचे पुरस्कर्ते, त्यांचा सगळा परिवार, त्यांच्या पिढीतले ते मला वाटतं 2 भाऊ नाही का, आणि बहिणी 4 का 5 बहिणी, मोठा परिवार, 2 भाऊ 5 बहिणी. पण शेती सांभाळताना आपल्या कुटुंबाकडे सुद्धा त्यांनी कधी दुर्लक्ष होऊ दिलं नाही. बहिणी बाळींचे लग्न, कार्य, नाते संबंध जपणं हेही काम त्यांनी त्यांच्या काळामध्ये मोठं उत्तम रीतीने केलं. त्याचबरोबर पंढरी, आळंदी सर्व तीर्थक्षेत्रांच्या वारीची परंपरा त्यांनी जपली. विशेषत्वानं संत महिपती महाराजांचे वारी प्रति महिन्याची आयुष्यभर त्यांनी वारीची सेवा जपली. अध्यात्म क्षेत्रामध्ये एक सांगितलं जातं, सिद्धांतच आहे, एखादा पवित्र नियम जीवनामध्ये जर आपण सांभाळला, अखंड सांभाळला, तर ती तपश्चर्या होत असते. आणि मला वाटतं ती तपश्चर्या एक प्रकारे त्यांनी आयुष्यभर केली. भजन पूजनाची, आध्यात्मिक सेवेची परंपरा. इथे दत्त मंदिर आहे, दत्त भक्ती त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी विशेष जपली. मारुतीरायाची सेवा, दत्ताची सेवा, अनेक अत्यंत आदर्श सुसंस्कृत पद्धतीनं आपली जीवनयात्रा पूर्ण करून सर्व कुटुंबाला संस्कार, मार्गदर्शन देऊन उभं करून धार्मिक, कौटुंबिक, सामाजिक ही सर्व जबाबदारी यथा व्यवस्थित पार पाडून
पंतू आहे. बघा बरं, म्हणजे ही परंपरा पुढे चालू आहे. आज भानुदास पाटलांचे एक पंतू टाळ घेऊन उभे आहेत, ते मला बापू सांगत होते. मला वाटतं प्रत्येक कुटुंबाची जबाबदारीच आहे. तुकाराम महाराज म्हणाले, याचा धरी ना तो खरा सेवन करायला पाहिजे, तो मात्र बाहेरून लावतो. म्हणून लग्न निघालं तरच देवाला नारळ फोडायचं, म्हणजे देवाला सुद्धा बाहेरून पाठिंबा असतो बऱ्याच लोकांचा. आता सरकारला बाहेरून पाठिंबा ठीक आहे, राजकारणात ठीक आहे, पण देवाला बाहेर एखाद दिवशी घाईत तुम्ही देवाच्या बाहेरून पाया पडला चालेल ना, पण रोजच जर का बाहेरून देवाला हात दाखवत असाल तर तोही कधीतरी हात दाखवल्याशिवाय नाही. तो म्हणाला हा माणूस कधीच थांबत नाही, आणि मग हात मलाच दाखवतो का गावकऱ्यांना दाखवतोय की बाबा मी पाया पडतोय म्हणून, का हात कोणाला दाखवतो? तेव्हा मायबाप हो, विनोदाचा भाग सोडा. माझ्या बोलण्यातला थोडासा उपहास तो आवश्यक आहे म्हणून केला की आम्हाला परमार्थ असा वरवरचा परमार्थ करून चालत नाही. आदर्श वारकरी आजही या भूतलावर आहेत, आदर्श भक्ती करणारे लोक आहेत, आणि मला वाटतं भानुदास पाटील हे त्याचं एक आदर्श उदाहरण आपल्या समोर होऊन गेलेलं आहे, की ज्यांनी जे करायचं ते मनापासून केलं. देवाची आचाडे आळवावे देवा, ओस देह भावा पाडोनिया. काही माणसं अशी असतात काही क्षेत्रात काम करणारी, त्यांना प्रसिद्धीपेक्षा त्या कामात सिद्धी मिळावी ही त्यांची अपेक्षा असते. वृक्षारोपण, निसर्ग संवर्धन हे एक आता या काळातलं फार गरजेचं काम आहे, फार गरजेचं काम आहे. मगाशी आम्ही बसलो सगळे आणि चर्चा, कुठेही गेलं तरी ती चर्चा होतेच. ती उष्णतामान वाढत चालतं. तात्या मगाशी म्हणाले की आमच्या लहानपणात 30 हे तापमान सर्वोच्च होतं. किती? नव्या पिढीसाठी मुद्दाम सांगतो, आमचे तरुण बंधू भगिनी बसले, पूर्वीच्या काळी 30 डिग्री सेल्सिअस 50 वर्षापूर्वी लखुनांना बरोबर आहे ना, 30, 32, 34 झालं तर मग म्हणायचं खूप झालं. आज 50 वर्षामध्ये जवळजवळ 10 अंश सेल्सिअसनं 10-12 अंश सेल्सिअसनं ते पुढे गेलंय. आता सध्या आपल्याकडे 42 पर्यंत तापमान आहे, तेच 44 पर्यंत जातं, 45 पर्यंत जातं, आणि विदर्भामध्ये 47 क्रॉस होऊन जात आणखी पुढे पुढे मे मध्ये. काय परिस्थिती आहे? आणि असं आहे की साधारण 48च्या पुढे गेलं की ते तापमान हे भयंकर रोग आजार निर्माण करणारं, सहन न होणार आहे असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. ही पवित्र करील, पण त्या गाईला नुसता हात लावून पवित्र होत नाही. ती खपाटी असेल तर निदान एखादं पेंडीवर गवत खाऊ घालावं लागतं. माणसांना सगळं ऐकतं पाहिजे, गवत कोणी खाऊ घाला, आम्ही हात लावून पवित्र होऊ. हिवाळ्यामध्ये पूर्वी शेकोट्या पेटवायचे, त्यात गंमत राहायची. कोणीतरी म्हातारी माणसं घरातले ते बिचारे ते सरपण ते काय असेल ते आणून ठेवायचे आणि त्याच्यात टाकायचे. आई ते शेकणारे बरेच राहायचे, आणि त्याला जर म्हटलं आण तू थोड्या काड्या कुड्या, तर तो म्हणायचा. या जगामध्ये बहुतांशी लोकांची प्रवृत्ती हीच आहे की कष्ट कोणीतरी घ्यावे आणि फळ आम्हाला फक्त मिळत राहावं. विठाला म्हणून पवित्र करणाऱ्या अनेक गोष्टी, आणि पवित्रत्व प्राप्त झाल्याशिवाय तर सुख नाही. दुर्गुण जाऊन सद्गुण प्राप्त झाल्याशिवाय सुख नाही. पाप वृत्ती नष्ट होऊन पुण्य भावना तयार झाल्याशिवाय सुख नाही. मग तुकाराम महाराज म्हणजे या सगळ्यासाठी एक उत्तम मार्ग आहे, आणि तो म्हणजे हरिकथेचा, भगवत भक्तीचा, नामस्मरणाचा, भजनाचा, सत्संगतीचा. या सत्संगतीत भक्ती करताना संतांच्या सहवासात जर तुम्ही हरिकथेत रमलात तर हरिकथेमध्ये विशेष अधिकाऱ्यालाच पुण्य होईल असं नाही. बाळे नारी नर आदी करुणी वेश, सकळाच येथे आहे अधिकार. पुन्हा सांगतो, गंगा सकळांना पवित्र करत नाही, श्रद्धावानाला करते. गायत्री मंत्र सर्वांचा सफल होत नाही, जो त्याचा व्रत नियम सांभाळतो त्याच्यासाठी. पण हे भजन, ही कीर्तन, ही हरिकथा अशी आहे मायबाप हो,
ही सामान्याती सामान्याला आणि तोच विचार अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुका प्रयागराजला गंगा वेणी संगम आहे, तसा हरिकथा हा सुद्धा संगम. भक्त जेव्हा भगवन नामस्मरण करू लागतो, भक्त जेव्हा भगवंताला आळवतो, गातो, प्रार्थना करतो, त्यावेळेला भगवंतही कोणत्या तरी रूपानं तिथे येत असतो. म्हणून जिथे भक्त आहे तिथे भजन आहे, आणि जिथे भक्त आणि भजन आहे तिथे देव निश्चित आहे. परी तयापाशी पांडवा मी हरपला हिंसावा जेथ नाम घोष बरवा. आता थोडीशी गंमत सांगायची म्हणजे ठराविक माणसं ठराविक ठिकाणी सापडतात, बरोबर आहे. याच्या पुढे विश्लेषण नको, इतकं सांगितलं तरी पुढे झालं. चुकला फकीर कुठे सापडतो? मशिदीमध्ये. सकाळी सकाळी एखादा तुमच्यासारखा धार्मिक माणूस कुठे सापडतो? मंदिरामध्ये. आणि संध्याकाळी त्याच्यावरचा अनुस्वार काढून टाकायचा फक्त मंदिरालयातला. कधी कधी संध्याकाळच्या वेळेला काही माणसं आमच्या ठिकाणी सापडतात. गमतीचा भाग आहे. काही माणसं निश्चितपणे शेतीचं कामाची वेळ असेल तर ते शेतीतच सापडते, भजनाची वेळ असेल, हरिपाठाची असेल, काकड्याची असेल ते तिथेच सापडते. काही माणसं सगळी कामं सोडून देतात आणि बरोबर रिकामटी कामं करत आयुष्य घालवतात. मला असं वाटतं आयुष्य फार मोलाचं आहे, तोला मोलाचं आहे. वैकुंठवासी भानुदास पाटील यांच्यासारखी जी वाडवडील पिढी, त्यांनी तोच आदर्श आपल्या पुढे ठेवला की रिकामा वेळ जो जो मिळेल तो हरिभक्तीत घालवा, तो गावकी भावकी नातेवाईकांच्या सुखदुःखासाठी द्या, मार्गदर्शनासाठी द्या. परंतु उगीच काहीतरी ज्या जो वेळ घालवल्यानं, शिक्षक हा ड्युटीच्या वेळेला ड्युटीच करणार आहे, व्यापारी हा दुकानावर बसल्यावर दुकानदारीच काम, पण प्रत्येक माणूस फावला वेळ करत असते. विठाला आणि भानुदास पाटील यांच्यासारख्या माणसांनी फावला वेळ हा जेवढा देवधर्माला देता येईल तेवढा दिला. जेवढा नातेवाईक कुटुंबीय सुखदुःखासाठी शेतीतून मिळालेला वेळ, स्वतःच्या कामातून मिळालेला वेळ, मग दत्त मंदिरासाठी, मारुतीरायासाठी, महिपती महाराजांच्या वारीसाठी, पंढरीच्या वारीसाठी, आळंदीच्या वारीसाठी, गावातल्या धार्मिक कार्यासाठी, आणि म्हणून काळ सारावा चिंतने असंही महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं. एकांतवासी गंगा स्नानी देवाच्या पूजने प्रदर्शना तुळशीचा, देवाच्या पूजने प्रदर्शना तुळशीचा, देवाच्या पूजने प्रदर्शना तुळशीचा, देवाच्या पूजने प्रदर्शना
एका गावामध्ये थोडं रिकाम, पण ज्यांना अशी काही माणसं बसलेली असायची, त्याच्यात एक माणूस होता. बरं, तो काही चांगल्या विषयावर कधी बोलायचा नाही, देवाचं नाव घ्यायचा नाही, नामस्मरण नाही, कोणाची सुख दुःख विचारपूस करायचा नाही. तो असा नेहमीच तिरकसपणे बोलणार, तिरकसपणे वागणार. जुना काळ, नवीन लग्न झालेली एका घरातली सुनबाई आपली घरातली माणसं शेतावर कामाला गेले होते, त्यांच्या भाकरी डोक्यावर घेऊन निघाली. ती एक 30-40 वर्षापूर्वीचं चित्र आपल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात आणि प्रत्येक खेडेगावात होतं. शेतावर जाताना पाण्याची घागर सुद्धा न्यावी लागत होती बरं का. त्यावेळेला विहिरी, बोर, मोटार, पाईपलाईन सुद्धा फारशा नव्हत्या. तर ती मुलगी नवीन लग्न होऊन आलेली त्या घरात, तिनं आपल्या त्या भाकरीचं गाठोडं डोक्यावर घेतलेलं, पाणी घेतलेलं आणि चालली माणसांच्या भाकरी घेऊन. या रिकाम्या बसलेल्या माणसाने विचारलं, "ए पोरी, अरे कोणाची सून तू?" म्हणे, "मी अमक्या पाटलांची सून." गेली बिचारी, पाया पडली. "अमक्या पाटलांची सून? माहेर कोणतं तुझं?" "अमक्या अमक्या गावाचे, अमक्या अमक्या त्यांची मुलगी." "एवढ्या मोठ्याची घरची मुलगी तू? एवढ्या मोठ्या घरात सून म्हणून आले? आणि फुटका मणी नाही म्हणे तुझ्या गळ्यात?" कशासाठी सांगतो? रिकामा वेळ कोण कशाला देतोय हे ऐका, ध्यानात ठेवा. आम्ही मुद्द्यावर कोणत्या बोलतो. काही माणसं, मी मगाशी उदाहरण सांगितलं त्या डॉक्टरांचं राहत्याचा, ते रिकामा वेळ किंवा अगदी कामातलाही काही वेळ काढून वृक्षारोपणाला. तुम्ही बसलेले अनेक सज्जन स्त्री पुरुष इथे आपल्या जीवनात काही ना काही चांगलं काम, कोणी वाचनासाठी वेळ देईल, कोणी भजनासाठी देईल, कोणी प्रबोधनासाठी देईल, कोणी स्वच्छतेची आवड असेल त्यासाठी वेळ देईल, कोणी गोर गरीब गरजूंच्या सेवेसाठी, मार्गदर्शनासाठी वेळ देईल. अनेक माणसं सेवा अनेक अंगाने करता येते. यानं काय सांगितलं? फुटका मणी नाही म्हणे तुझ्याकडे. ती पोरगी गेली राहणार, बोला ना, काही करी ना, जेवा ना. तिचा जो पती होता त्यानं विचारलं, "झालं काय?" थोडं बाजूला घेऊन विचारलं. "काय म्हणे, गावात अपमान झाला माझा भरचौका. आणि दागिने तुम्ही घालून देत नाही, हाय का मोडले मला माहित नाही." पोरगीला घराला घरघरी याच्यामुळेच लागते बरं. गोष्टी काय फार मोठ्या नसतात. काश्मीर सारखा जटिल प्रश्न नसतो, प्रश्न छोटे छोटे असतात. आणि म्हणून त्यालाही राग आला. शेवटी बायकोचा अपमान. आणि मग तो घरी आला. दुपारीच बैलगाडी घेऊन घरी आल्यावर म्हाताऱ्याच्या ध्यानात आलं काहीतरी ताळतंत्र बिघडलंय. जुनी माणसं मोठे घर चालवणारे हुशार असायचे. त्या अर्थी दुपारीच पोरग घरी आलंय, गाडी बैलगाडा घालून आऊत फाटा घेऊन, काहीतरी झालंय. "अरे झालं काय?" "असं असं झालंय." "आणि हे असं होणार असेल तर काय होतं?" "अरे होऊ दे, काय सोनच घ्यायचं ना, तिचं पहिले काही दागिने, अजून 1-2 घेऊन येऊ." म्हातारा, परिस्थिती थोडी अडचणीची आहे, उधार उसनवार करू. म्हातारा हुशार होता, त्याला माहिती आगीत तेल ओतू नये, आगीवर पाणी टाकलं पाहिजे. व्यवस्था चालवताना एक भडकला, दुसऱ्याने शांत राहायला शिकलं पाहिजे. मग भावाभावातला प्रश्न असेल, जावाजावातला प्रश्न असेल, मुलं आईवडिलातला प्रश्न असेल, परंतु एक थोडासा भडकलाय ना, दुसऱ्याने थोडं शांतता. आणि आपल्यासारखी सुज्ञ माणसं म्हणूनच घरं चालवतायत, वेगवेगळ्या व्यवस्था चालवतायत. जी माणसं शॉर्ट टेम्पर्ड असतात आणि सतत एका पदरावर येतात, मला असं वाटतं ते अशक्य आहे चालवणं. आणि म्हणून घेऊन येऊ म्हणे दागिने. त्याला काय लागतं? काय काळजी नको, जाऊ द्या, आता आलाय ना दुपारी, आता आराम करा तुम्ही, जाऊ द्या म्हणे. आणि म्हाताऱ्यानं बंडी घातली, पागोटं बांधलं, फटका बांधला, काठी घेतली, टेकीत. कारण त्या सुनबाईला विचारलं, "कोण होतं का म्हणे तुला?" "कोण?" "ते अमके असे तसे." आता गावात 1-2 खाना सांगितलं तरी माणसं लगेच कळतात खेडेगावात. गेला बरोबर ते 4-2 जण बसले, "राम राम राम राम." "अहो काय आमच्या सुनबाईला काय बोलले म्हणे तुम्ही?" "काय नाही म्हणे, मी आपलं सहज म्हटलं की बा तुझ्या गळ्यात दागिना." "अरे म्हणे, तुझी सहज भाषा जर घरं फोडणारी असेल तर तू विशेष बोलल्यावर काय करशील म्हणे, तू तर घरं जाळशील लोकांची. सहज बोलल्यावर जर एवढं होतंय, तेव्हा काहींची सहज कृती सुद्धा इतकी घातक असते आणि संतांची सहज कृती सुद्धा जगाला उपकारक असते." सहज बोलणे हित उपदे, सहज बोलणे हित उपदे, हित उपदे.
आमच्या जीवनामध्ये आम्हाला आयुष्य फार अनमोल मिळालंय. ते असंच व्यर्थ घालवता येणार नाही. या जीवनाला आपलं कर्तव्य कर्म करताना मिळालेला फावला वेळ आणि काही कामातूनही आवर्जून काढून वेळ आपल्याला या जीवाच्या परम कल्याणासाठी काही सेवा सत्कर्म पुण्यकर्म साधना केली पाहिजे. आणि त्यासाठी उत्तम पर्याय कथा त्रिवेणी संग, भगवंताची कथा. आता कथेचं रामकथा श्रीमद भागवत कथा, पण इथे हरिकथा म्हटलंय. ही भगवंताची कथा आहे. अर्थात या हरिकथेमध्ये सगळ्याच कथा आल्या. तुम्हाला जी जी कथा करता येईल, जे जे चरित्र तुम्हाला श्रवण करता येईल ते भगवंताचं श्रवण करा. त्यामध्ये सहभागी व्हा. त्यात कीर्तनही आलं, भजनही आलं, कथाही आली, काकड आरती आली, हरिपाठ आला, दिंडी भक्ती सगळं आलं. कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानी नाम. जिथे भक्त आहे तिथे नामस्मरण आहे, आणि जिथे नामस्मरण आहे तिथे देव आहे. तेथे असे देव उभा दिसे किंवा जैसे समचरणाची शोभा. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय रवो मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदः. आणि म्हणून जिथे भगवंत आला आता तिथे काय अपवित्रत्व राहिलं सांगा? सूर्योदय झाला, आता अंधार शिल्लक राहील काय? ज्ञान प्राप्त झालं, आता अज्ञान तिथे राहील काय? एखाद्याचे विचार व्यापक झाले, आता तिथे स्वार्थ शिल्लक राहील काय? तसंच आहे, जिथे भगवंत आला तिथे दुःख नाही, जिथे भगवंत आला तिथे दुर्गुण नाही. भगवंतच आता प्रत्यक्ष त्याचं दर्शन झालं तिथे काहीही कारण सर्व अपवित्राला पवित्र करणारा तो आहे. गुरुजी मंत्रामध्ये म्हणत असतात, अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षो स बाह्य अभ्यंतर शुचीहि. असा मंत्र आहे. ज्यावेळेला ते जल शिंपडतात किंवा गोमूत्र शिंपडतात त्यावेळेला म्हटला जाणारा हा वैदिक मंत्र आहे, अपवित्र पवित्रो वा. पण मी सांगून गेलो, ह्या सगळ्या उपायांनी पवित्र तीच माणसं होऊ शकतात जी थोडीफार पवित्र आहे. पण संपूर्ण अपवित्र जीवन असेल त्यालाही पवित्र भगवंताचं नाम करतं. कारण पवित्राणाम पवित्रयो मंगलानांच मंगलम देवतां देवतानांच भूतानां यो व्यय पितः. आणि म्हणून हरिभक्ती इतकी श्रेष्ठ आहे, भजन भक्ती इतकी श्रेष्ठ आहे. त्याच्यात भजनात सहभागी झालं तर आनंद मिळेल, श्रवण केलं तर आनंद मिळेल, सेवा केली तर मिळेल. पण काहीच नाही करता आलं, जिथं भजन झालं भक्ती झाली तिथली माती उचलून कपाळाला लावली तरीही जीवनात आमूलाग्र बदल होईल. ते तिचे उत्तम चरण रजवंदिता. काय फरक पडतोय? महाराज म्हणाले, दोष जीवनातले नष्ट होतात, जीवन शुद्ध होतं. सामान्य स्त्री पुरुष कोणी असो, फक्त काय करावं लागेल? हे जीवन शुद्ध होण्यासाठी, दोषांचे डोंगर जळण्यासाठी ही हरिकथा सादर अंतःकरणानं गावी लागेल आणि ऐकावी लागेल. अभंगाचं दुसरं चरण.
जळती दोषांचे उदाहरण पुष्कळ आहे. फक्त त्याचं स्मरण करून पुढे जातो. आपल्याला बरोबर वेळेत थांबायचं. उष्णता खूप आहे, झाडं चांगली आहे, सावली चांगली आहे, व्यवस्थाही खूप चांगली केली. गाडे पाटील परिवाराने कूलरची व्यवस्था आहे, मंडप आहे आणि अन्नदान ज्ञानदान असा हा सगळा पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे वेळेत आपण सगळं सुरुवातही वेळेत आणि 10 वाजता बरोबर आमच्या सगळ्या सहकारी मंडळींनी प्रारंभ केला आणि
वेळेत थांबायचं आहे. वाळा कोळी हा अनेक हत्या करणारा हत्तीनंतर नारदांनी जे समजावून सांगितलं, घरी गेला, पापात कुणी वाटेकरी नाही हे समजलं, आला आणि मायबाप हो संतांचं असं म्हणणं आहे की आपल्या जीवनामध्ये पश्चाताप झाला ना तर ते सर्वात मोठं तीर्थात केलेलं स्नान असतं. गंगेच्या स्नानानं परिवर्तन होईल की नाही माहित नाही, पण पश्चातापाचे अश्रू जर डोळ्यातून आले तर जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय नाही. आणि ते पश्चातापाचे अश्रू त्याच्या नेत्रामध्ये आले. कळत न कळत काही दोष करतात. माझ्यासारखा हरी कीर्तन करणारा माणूस आहे, परंतु जर मी सतत माझ्या अहंकाराने वागत राहिलो तर मलाही तितकाच दोष होईल. जितका वाईट माणसाच्या जीवनात दोष लागला तितका मलाही लागेल. मी स्वार्थ घेऊन जगत राहिलो, आत्मप्रौढीसाठी जगत राहिलो. दोष कसा असतो सांगतो. सात्विक माणसामध्ये सुद्धा कसा दोष येतो, कधी कधी कसा छोट्या कारणाने दोष येतो. संत परंपरेमध्ये नरहरी महाराज हे संत फार महान होते, पण दोष काय आला, ते फक्त भगवान शंकरालाच भजायचे, पांडुरंगाच्या सुद्धा पाया पडत नव्हते. हा दोष. आणि वेरूळच्या सावकाराने पांडुरंगाला नवस केला होता, मुलबाळ झालं तर सोन्याची साखळी अर्पण करी. मुलबाळ झालं, वेरूळचे सावकार पंढरपुरात आले आणि म्हणे इथंच आता एखाद्या स्वर्णकाराकडून सोनं घेऊन पांडुरंगाला अर्पण करू, नवस फेडू आपला. कोण स्वर्णकार चांगले आहेत? म्हणे नरहरी महाराज हे फार चांगले स्वर्णकार. गेले त्यांच्याकडे, म्हणे आम्हाला पांडुरंगाच्या कमरेसाठी साखळी बनवून द्या. त्यांनी सांगितलं तुम्ही पांडुरंगाच्या कमरेचं माप घेऊन या, मी साखळी बनवून देईल, पण मी काही पांडुरंगाच्या मंदिरात येत नाही, कारण मी शंकराचा भक्त आहे, पांडुरंगाचं तोंडही पाहत नाही. हा दोष आहे. आपल्या आईबापाच्या पाया पडणं आणि दुसऱ्याच्या अंगावर गाडी घालणं याला काय म्हणतात? दोष. आपल्या गुरुचं तोंड भरून वर्णन करणं आणि दुसऱ्याची दिवसभर निंदा करत बसणं याला काय म्हणतात? हे करू नये माणसाने. चांगलं आहे चांगलं म्हणा, चुकलंय तर चुकलं म्हणा, पण फक्त आपलं नाही म्हणून चांगलं असलं तरी त्याला वाईट म्हणायचं, हा दोष आहे. मी जर माझ्या सद्गुरूंना मानतो, पण तत्सम कितीतरी संत महात्मे महाराष्ट्रात आहे, माझी श्रद्धा त्याही ठिकाणी असली पाहिजे. त्या कार्याकडे पाहताना माझं अंतकरण पवित्र असलं पाहिजे. ज्या जातीत मी जन्माला आलो, मला जसा त्याचा अभिमान आहे, तशी इतर सर्व जाती धर्मात माझे बांधव आहेत, तेही काही चांगलं काम करत असतील, मला त्यांचं कौतुक करता आलं पाहिजे. आणि हे उदारत्व, हे व्यापकत्व जोपर्यंत अंतकरणात तयार होत नाही तोपर्यंत आपण नरहरी महाराजांमध्ये दोष. आता गंमत अशी झाली, साखळी करून आणली, पांडुरंगाला घातली, कमी भरायला लागली, पुन्हा गेले, वाढवून आणली, जास्त भरायला लागली. शेवटी ते सावकार चिडले, ते म्हणाले पहा आम्ही तुम्हाला पैसे दिलेले आणि तुम्ही नाही आलात तर उचलून देऊ म्हणाले. आता नरहरी महाराजांचा नाही झाला. ते म्हणाले ठीक आहे येतो पांडुरंगाच्या मंदिरात, पण मी डोळ्यावर पट्टी बांधेल आणि माप घे. डोळ्यावर पट्टी बांधून दुसऱ्याने हाताला धरून त्यांना मंदिरात नेलं, पांडुरंगाच्या कमरेचं माप घेतलं. पण माप घेत असताना असं झालं, वर्णन ऐकलेलं होतं त्यांनी, पांडुरंग कसा आहे तर जो विटेवर उभा आहे, कटेवर हात आहे, पण इथे मात्र त्यांना हाताला महादेवाची पिंड, शिवलिंग जाणू लागला, हाताला पूर्ण भास शिवपिंडीचा होऊ लागला. त्यांनी पट्टी काढून पाहिली तर पांडुरंग आहे, सुंदर ते उभे विटेवरील. शिव शिव म्हणून पुन्हा पट्टी लावून घेतली, पुन्हा हाताने चापतात. 2 वेळा असं घडल्यावरती पट्टी फेकून दिली आणि नरहरी महाराज साष्टांग दंडवत घालतात, पांडुरंगाचे पाय धरले आणि मुळात महात्माच होता, हा संत होता. ढसढसा रडले, देवा केवढी चूक आहे माझी, हरी आणि हरामध्ये मी भेद करतो, माझं केवढं अज्ञान आहे, पण देवा आजपर्यंत तुझ्यापासून दूर राहिलो, आता मात्र हा नरहरी सोनार तुझा म्हणून जगणार. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. नामाचा व्यवहार
नामाचा व्यवहार देवा तुझा मी जोडार, देवा तुझा मी मन बुद्धीचे का करी मन मध्ये टाकले राम नाम सोने चोरी हरि सोनार हरि दादा हर हरि हरि दादा नर हरि सोना हरिदास भजन दोष हे नेहमी पापकर्मानच लागतात असं नाही. कधी कधी सत्कर्म सुद्धा अहम बुद्धीनं केलं, स्वार्थ बुद्धीनं केलं आणि अल्प बुद्धीनं केलं तर सत्कर्म सुद्धा दोष निर्माण करत. केलेलं पुण्याचं रूपांतर सुद्धा पापात होत. पण हे सगळेच दोष भगवंताच्या भक्तीनं निरसन होतात. जळती दोषांचे डोंगर शुद्ध होते नारे. पंढरपुरात अशा अनेक कथा घडल्या. मंगळवेढ्यामध्ये राहणारी एक वेश्या आणि त्यांच्या दारासमोरून दिंडी चालली पंढरीला. त्या वेश्येची मुलगी होती, तिचं नाव कान्होपात्र आहे. ती म्हणाली, आई हे लोक पंढरपूरला चाललेत, स्त्री पुरुष सगळे दिंडीला, मी जाऊ यांच्याबरोबर. आईने सांगितलं, जा बाळ, तुला जर इच्छा सत्कर्मात जाण्याची असेल तर मी तुला का थांबवा. कान्होपात्र दिंडीत सहभागी झाली. त्या स्त्रियांच्या सोबत वाटचाल करू लागली. पंढरीत गेल्यावर चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकरायाचं दर्शन करून आता पांडुरंगाच्या दर्शनाला निघायचं आणि तेवढ्यात सुलतानी आणि आसमानी अशी दोन संकट पूर्वीच्या काळामध्ये अनुभवावी लागली. काही कारण नसताना अचानक येऊन अन्याय करणं याला सुलतानी संकट म्हणतात. आणि बऱ्याच राजवटीच्या काळामध्ये ह्या गोष्टी घडल्या. मंदिरं पाडण्यात आली, माय भगिनीची आबरू लुटली. आता काल परवा पहलगाम या ठिकाणी काश्मीरमध्ये श्रीनगरच्या जवळ निष्पाप माणसं गेली. माझे गुरुबंधू इथं बसलेले आहेत, सन्माननीय काकासाहेबजी उर्फ कमलापती कोते साहेब या परिवाराचे पाहुणे आहेत, माझे स्नेही आहेत. ते वाचून आलेत त्या हमल्यातून. कोते साहेब थोडं 2 मिनिट उभं राहून जरा नमस्कार करा सगळ्यांना. वाकडी खंडोबाची, तालुका श्रीरामपूर, त्या हल्ल्यातून वाचून आलेली ही व्यक्ती आहे परवाच्या. ते काश्मीरला होते, सहकुटुंब होते, छोटी मुलगी, ताई आमच्या आणि ते. जेव्हा मोबाईलला टाकलं तेव्हा पाहिलं आणि फोनही लागत नव्हते. बराच काळ नंतर बोलणं झालं. त्यांचं म्हणणं असं आहे की अधिकृत आकडा वेगळा आहे, घडलेला आणखी भयंकर आहे. विठाला विठाला सुलतानी संकट आहे. काय काय अपराध आहे फिरायला गेलेल्या लोकांचा? निरपराध लोकांवर येऊन पाकिस्तान पुरस्कृत जो दहशतवाद आहे, इथे धर्माचा प्रश्न नाही आहे, प्रवृत्तीचा प्रश्न आहे. आणि या अशा प्रवृत्ती वारंवार दिसत आहे. म्हणून बिदरच्या बादशहाचे लोक आले कान्होपात्रेला धरायला. काय चूक आहे त्या पोरीची? आणि तिला उचलून अपहरण करून न्यायचं आहे. दिंडीमध्ये जेव्हा कळलं तेव्हा वाडवडील वारकऱ्याने सांगितलं, बाळा आता तू जा,
पांडुरंगाचेच पाय धरतोच तुला वाचवी. कानोपात्रा धावत पळत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पांडुरंगाच्या रवळात जाते, त्याची पावलं धरते आणि प्रार्थना करते, लाज रखो तुम मेरी प्रभूजी, लाज रखो तुम. आणि एका वेश्येची मुलगी जेव्हा पवित्र हृदयानं प्रार्थना करते तेव्हा पांडुरंग सुद्धा तिला स्वतःमध्ये मिसळून घेतात. आजही पंढरीला गेलो आपण तर नामदेवरायांची पायरी थोडी दूर आहे, चोखोबारांची समाधी थोडी दूर आहे, ज्या पुंडलिकासाठी पांडुरंग आले तेही बरेच दूर आहे, पण सर्वात जवळ पांडुरंगाच्या कोड आहे ती कान्होपात्रा आहे. धन्य कान्होपात्रा आज झाली भाग्याची. कशामुळे? अत्यंत शुद्ध अंतकरणाने तिने केलेली प्रार्थना. आणि मग जळती दोषांचे डोंगर, शुद्ध होती नारीण, गाती ऐकती सादर, जे पवित्र हरिकथा तीर्थे तया ठाया, येती पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णव. वारकरी भाविक भक्त याचा अधिकार काय असतो? मी सांगतो, इथे बसलेल्या भाविक सज्जन बहुतांशी आपण सगळे धार्मिक भाविक मंडळी स्त्री पुरुष आहात. एखाद्या भाविक माणसाचा मुहूर्त पाहायचा राहून गेला एखाद्या कामाला तरी पण त्यानं फार वाईट मानायचं नाही, कारण तुमचा भाव जर शुद्ध असेल ना तर ते न लाभणारा मुहूर्त सुद्धा तुम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही. हे शास्त्र आहे, संतांचं वचन आहे. अरे हो, स्वर वाजता वाजता आरती सुरू झाली, गडबड सूचनाच झाली. ते 12 वाजले ना बरोबर. विठाला विठाला तेव्हा महात्म्यांचा अधिकार आहे. सामान्य तुम्ही आम्ही माणसं तीर्थात स्नान करायला जातो आणि तीर्थ साधूच्या चरणाजवळ पवित्र व्हायला जातात. तीर्थे तया ठाया, येती पुनीत. शिक्षक हे मुलांना शिकवत असतात आणि शिक्षकांचं प्रशिक्षण घेणारे वेगळे अधिकारी असतात. हेच असं आहे ना. तसं तीर्थ संतांच्या पायाजवळ पवित्र होण्यासाठी. आणि पर्वकाळ, तीर्थे पर्वकाळ येती पाया पे सकळ, असंच आणखी एक प्रमाण आहे. तेव्हा आपण वैष्णव व्हावं, भाविक होऊन जगावं. संसार तर करावा लागेल, प्रपंच करावा लागेल, पण भानदास पाटलांसारखं संसार प्रपंच करता करता नातं गोतं गावकी भावकी आदराने सांभाळता सांभाळता दत्त भक्ती, मारुती भक्ती, महिपती महाराजांची वारी, पांडुरंगाची वारी, आळंदीची वारी, जीवन हे असं सुंदर पवित्र, हा पवित्र स्पर्श परमार्थाचा झाला की जीवन पवित्र होऊन जातं. आणि मी बसलेल्या तुम्हा सर्वांचं भाग्याचं कौतुक करतो की आपल्या सगळ्यांच्याच वाडवडिलांकडून हा वारसा आपल्याला मिळाला आणि त्या परंपरा घरामध्ये आजही जतन केल्या जातात. नव्या पिढीला विनंती हात जोडून करतो की घरातली देवपूजा खंड होऊ देऊ नका, घरातलं अन्नदान बंद पडू देऊ नका, घरातली वारी थांबू देऊ नका. कारण तुम्ही घरात नुसते पैसे आणाल तर सुविधा मिळतील पण सुख नाही मिळणार. घरातलं पुण्यबळ जर कमी पडलं तर सुख नाही मिळणार. आणि म्हणून घरातलं हे पुण्य चालू ठेवावं लागेल, वाड वडिलाचे सत्कर्म चालू ठेवावे लागतील. आणि मला खात्री आहे की आमच्या या गाडे पाटील परिवारासारखे आदर्श परिवार आहे. तरुण पिढीमध्ये सुद्धा अनेक आमचे मुलं मुली सुना आदर्श आहेत. आम्ही पाहतो, भेटतो. निश्चितपणे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सुख नांदेल ते केवळ या वाड वडिलांच्या मार्गाचं अनुसरण केल्याने. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अशा पद्धतीने ही वाटचाल करत असताना हा हरिभक्तीचा महिमा मी काय वर्णन करावं म्हणाले. ब्रह्मदेवादिकांना सुद्धा तो वर्णन करता येत नाही, त्याला देण्यासाठी कोणती उपमाही नाही. अभंगाचं शेवटचं चरण. अनुपम्य हा महिमा, अनुपम्य हा
सगळ्या सहकार्यांचं अभिनंदन आणि अतिशय मोठ्या संख्येनं टाळकऱ्यांनी सुद्धा उपस्थिती लावली. या परिवाराच्या माणुसकीचं दर्शन आपल्या उपस्थितीतून कळतंय मारगाव नांदूरमध्ये. आणि या परिवाराचे आधारस्तंभ कैलासवासी भानुदास गणपत पाटील गाडे तथा अण्णा यांना जाऊन वर्ष झालं. आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरं झालं. या परिवाराच्या मातोश्री गंगा भागीरथी सिंधुबाई भानुदास गाडे
भानुदास पाटलांची मुलं श्री भाऊसाहेब भानुदास पाटील गाडे, श्री रामदास भानुदास पाटील गाडे, पुतणे भागवत अंबादास पाटील गाडे आणि त्यांच्या मुलगी सौ विमलताई शरदराव दरंगले या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेले आदरणीय कोकडे सर असतील, बाळकृष्ण नाना पानकर असतील, आदरणीय सुरेश पाटील बानकर असतील, राजूभाऊ शेटे असतील, आमचे दत्तूभाऊ असतील, शिवाजीराव मसे पाटील, मागे बसलेले आमचे सोनेचे दरंगले पाटील असतील, या निमित्तानं गावातील श्रीराम पाटील आणि सर्व समस्त गाडे पाटील परिवार, पवार पाटील परिवार, त्याचबरोबर कोकडे पाटील परिवार, आमचे शिवाजीराजे या ठिकाणी बसलेले आहेत, सगळीच मान्यवर मंडळी, आमचे गावडे पाटील आहे, सगळीच स्नेही मंडळी उपस्थित आहे, यमुनाजी भाऊ आघाव आहेत, तर सर्वांच्या वतीनं ही आदरांजली अर्पण करतो, थांबतो. पुढील सूचना संयोजक देतील तोपर्यंत कुणी उठू नये अशी आपल्याला विनंती. विठ्ठल जय सब संतन की जय. उपस्थित आणि भगिनी, आज आपण सर्वजण ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले गाडे, त्याचप्रमाणे आदरणीय रामभाऊ पाटील गाडे यांचे पूजनीय पिताश्री वैकुंठवासी भानुदास गणपत गाडे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धी समर्पित करण्यासाठी उपस्थित आहोत. या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ज्यांनी प्राणवंत उद्धवजी महाराज मंडलिक यांचे आपण सर्वांच्या वतीने प्रथमतः आभार व्यक्त करतो. त्यानंतर त्यांना गायन साथ करणारे आदरणीय हरिभक्तपरायण किशोर महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज शेटे, मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण अनिल महाराज टिकुळे यांचेही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे बारागाव नांदूरचं भूषण हरिभक्तपरायण गुरुवर्य सोलाट महाराज. कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराजांनी तर खूप गोड असा उल्लेख केला आहे अण्णांचा, परंतु महाराज एक सांगता सांगता जाता जाता सांगून जाईल की बारागाव नांदूरमध्ये एक फेट्याची परंपरा होती आणि त्या फेट्याच्या परंपरेमधून ज्यांनी आपल्या निर्णयावर कधी वेगळा विचार केला नाही, जो निर्णय असेल तो ठाम निर्णय ज्यांनी आपल्या प्रपंचात असेल, परमार्थात असेल तो कायम ठेवला, त्यांच्या माध्यमातून जो फेटा आज गुलाब हा उल्लेख करणं महत्त्वाचं होतं. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले काही मान्यवर आहेत, मी सर्वांचा नामोल्लेख करतो आणि थोडक्यामध्ये 2-3 जणांच्या श्रद्धांजली आपण घेऊ. तर या प्रथम वर्षासाठी विशेषतः उपस्थित आहेत महाराष्ट्र प्रांताचे ज्येष्ठ नेते आदरणीय आसाराम बोडूस, त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे मार्गदर्शक धाराशिवून आलेले कृषीभूषण सूर्यकांत दादा भोईटे, त्याचप्रमाणे छत्रपती युवा प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष राजूभाऊ शेटे, अजूनही भरपूर मान्यवर आहेत, परंतु कृपा करून मला माफ करा, दिलगिरी व्यक्त करतो, सर्वांची नावं मला माहीत नाहीत. बारागाव नांदूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सर्व संचालक सहकारी उपस्थित आहेत. बारागाव नांदूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सदस्य सहकारी उपस्थित आहेत. म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करत असताना ज्यांनी उत्कृष्ट अशी मंडप व्यवस्था दिली त्यांचेही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी सिस्टम एकदम योग्यरित्या महाराजांचा आवाज आपणापर्यंत पोहोचवला त्यांचे आभार व्यक्त करण्याची गरज आहे आणि यांच्या माध्यमातून आपल्या पोटाची भूक भागणार आहे असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि पाहुणे आदरणीय जुगे पाटील यांचे आभार व्यक्त करतो. प्रथमतः महाराजांचा सन्मान दोन्ही बांधवांच्या वतीने होतोय,
तर भाऊसाहेब दादा आणि रामू अण्णा यांना मी विनंती करतो, प्रथमतः त्यांनी महाराजांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर महाराजांच्या हस्ते ज्या भजनी मंडळाने 12ही महिने इथे येऊन नामस्मरणाचा जो जप केला, तर त्या भजनी मंडळासाठी एक विना दान करण्यात येतोय आणि तो महाराजांच्या हस्ते देण्यात येईल ही सर्वांना विनंती करतो. अगो दोन विनंती कृपा करून इकडे यायचे. मी विनंती करतो सन्माननीय बाळनाना बानकर यांना की त्यांनी थोडक्यात श्रद्धांजली समर्पित करायची आहे. भाऊ नंतर घ्यायचे. बरं, प्रथमतः भाऊंना घेतो. भाऊ आसाराम भाऊ, त्याच्यानंतर बाळनाना आणि कोकणे सर आणि सगळ्यात शेवटी सोलाट महाराज. आज आपण सर्वच गाडे पाटलांचे स्नेही अर्थात भानुदास पाटील आपल्यातून जाऊन 1 वर्ष झाले आणि म्हणून आपण आपल्या रूढीप्रमाणे वर्ष श्राद्ध आपण सादर करीत असतो. आणि म्हणून अशा महान नेते नाही म्हणणार, पण माझे स्नेही तर नक्कीच आहे किंवा माझ्या आत्या बहिणीचे ते सासरे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी गाडे पाटील परिवाराने रामदास भाऊ त्यांचे बंधू यांनी आदरणीय उद्धवजी गिरी महाराज यांचं सुश्राव्य कीर्तन या ठिकाणी ठेवलं आणि त्यांनी अतिशय मार्मिक शब्दात समाज प्रबोधन केलं. कीर्तन केलं तर नक्कीच, पण समाज प्रबोधन हे त्यांनी आज जास्त त्यांच्या व्याख्यानात घेतलेलं आहे. आणि म्हणून आणि माझ्या ते नेहमीचे आवडीचे संत आहेत, त्यांचं कीर्तन काही प्रवचन असेल तर मी त्या ठिकाणी त्यांच्याकडे नेहमी जातो. आणि त्यांचा एक आदर्श आहे, कीर्तनकार मंडळी समोर जर समाज दिसला तर त्यांना मोह आवरत नाही आणि ते 1 तास 2 तास 4 तास कीर्तन करतात. पण त्यातले महाराज नाही आपले. त्यांनी वेळेचे फार शिस्तबद्ध कार्यक्रम करतात. 10ला सुरू करून 12ला संपवायचे म्हणजे संपवतात. आणि यातच आदर आणि मोठेपणा असतो. आणि त्यांचे गुण घेण्यासारखे खूप आहेत. फक्त एकच का आपण सगळेच ब्रह्मचर्य घेऊ शकत नाही, त्यांना ते लाभलेलं आहे. आणि त्यांची सेवा ब्रह्मचर्य रूपानेच ते पार पाडतात. म्हणून आदरणीय वंदनीय महाराज या ठिकाणी आपल्याकडे 2 शब्द सांगितले, आपण शांतचित्ताने ऐकले. म्हणून वैकुंठवासी भानुदास पाटील आपल्याकडून जाऊन 1 वर्ष जरी झाले तरी ते आपल्यातच आहे असं वाटतं. पण म्हणून मी परमेश्वराने एकच विनंती करीन, 1 वर्ष तुम्ही आमच्या भानुदास पाटलाला सांभाळलं असं तुलाही सांभाळा अशीच विनंती करतो. माफ करा, मला डायबिटीस असल्यामुळे माझी जीभ वळत नाही म्हणून मी थांबतो. आज या ठिकाणी उद्धव महाराज यांनी भानुदास मामा यांचा जीवनपट आणि त्या जीवनपटाला आधारितच आज त्यांनी या ठिकाणी अतिशय मोलाचं अतिशय सुंदर असं कीर्तन उद्धव महाराजांनी भानुदास मामा यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ केलं. भानुदास मामाबद्दल जर बोलायचं ठरलं तर ते अतिशय कष्टाळू जितोषू अशी एक व्यक्तिमत्व होतं. दररोज सकाळी इथून 7ला निघणार तर 8ला पडेगावला पोहोचलेलं असायचे. असं एक व्यक्तिमत्व तर त्यांनी आपल्या कुटुंबाला खरोखर आदर्श असं कुटुंब त्यांनी बनवलं. आम्हा नातेवाईकांना सुद्धा आता अतिशय असं मोलाचं सहकार्य मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलं. अशा या भानुदास मामाला मी माझ्या डिप्टे कुटुंबियाच्या वतीनं पडेगाव ग्रामस्थाच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली वाहतो.
क्षणोक्षणी आज करावे विचार तारा पार भाऊ सिंधू नाशिवंत जात काळ सावधान कैलासवासी अंदाज काका आपल्यातून जाऊन त्यांना 1 वर्ष पूर्ण झालं. त्या गाड्या परिवारावर प्रेम करणारे आर्टिस्ट नातेवाईक सर्व क्षेत्रातले मान्यवर उपस्थित राहिल्याबद्दल त्यांची प्रथमतः आभार मानतो. आणि आपले महाराष्ट्राचं भूषण आणि आपल्या जिल्ह्याचं नावलौकिक आदरणीय उद्धवजी महाराज यांनी असं सुसंस्कृत कीर्तनरूपी सेवा केली. माणसाने जन्माला आल्यानंतर कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे असं सुश्रुवतीने कीर्तनरूपी त्यांनी सेवा आपल्याला केली. आणि भानदास काकाबद्दल सांगायचं म्हणलं आदर्श असा त्यांनी परमार्थ केला आणि त्या परमार्थामुळं आज मरावी बनकी तुरपी उरावी याप्रमाणे आज आपल्याला ती दिसतात. म्हणून त्या गाड्या परिवारावर जे दुःख झालं ते दुःख सहन करण्याची परमेश्वराला ताकद देऊ अशी सर्वच्या वतीने त्या गणपुरुष प्रार्थना करतो. आणि राहुरी तालुका वाटकर संप्रदाय वतीने ब्राह्मणी सेवा स्वसती ब्राह्मणी गणपती वतीने मी काकाला तिलांजली अर्पण करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले कांद्याचे प्रसिद्ध व्यापारी आदरणीय नागेश शेठ हे उपस्थित आहेत. त्यांचंही आभार व्यक्त करतो आणि सरांना विनंती करतो. एक दिवस सोडा लागल, जेव्हा श्वास पूर्ण होतील तेव्हा आत्म्याला शरीराला निरोप द्यावा लागल. काळ आला नसेल तर बंदुकीच्या गोळीतून वाचेल, वेळ आले ठेच खाऊन मारावं लागल, मृत्यू लाच नाही घेत सर्व संपत्ती सोडावं लागल, आठवण काढावं म्हणून समाजातील लोकांसाठी काढावं लागल, काहीतरी करावं लागल. हेवन इज नॉट आपलं बर्थडे स्टेज ऑफ माइंड. स्वर्ग ही जागा नाही, मनाची अवस्था आहे. डोळे आहे तर पाहून घ्या, दात आहे तर खाऊन घ्या आणि पाय आहे तर फिरून घ्या. आणि एक लक्षात ठेवा, उतारा कधी येऊ नका. पान उतारा होतो, एन्जॉय करा म्हणजे एन्जिओग्राफी करायची पाळी येत नाही. आणि कैलासवासी भानदास मामागाडे यांच्या आत्म्याची शांती लाभो, सद्गती प्राप्त हो. मी माझ्या एवढ्या कुटुंबाच्या वतीने तुमच्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण सल्ल्याने अर्पण करतो. प्रत्येकाने 2 झाड लावा, एक अंत्यविधीला उपयोगी येईल, आठवण म्हणून राहील. परत प्राणी वृक्ष पक्षी हित काशी, बाहेर जाऊन कशाला मरता पाहिजे, देव आहे वडिलापाशी. जय जय महाराज. आज मी या ठिकाणी नात्यानं आमचे मामा कोकडे घराण्यातील आमची एक आजी म्हणावं लागेल की या घराण्यामध्ये गेली होती. अशा पद्धतीनं हे आमचं गाडे आणि कोकडे त्यांचं जे नातं आहे हे 5व्या पिढीचं नातं या ठिकाणी आहे. अर्थात बारागाव नांदूर या गावामध्ये जी परिस्थिती होती पूर्वीची धरणाच्या आमची मंडळी ज्या वेळेला सपनावर पाचट करण्यासाठी त्या वेळेला जायची, त्यावेळेला ही मंडळी आमच्या आजोबांच्या गाड्या मागे पाठवून द्यायची. अशा प्रकारची परिस्थिती आमच्या बारागावनंतर या ठिकाणी होती. परंतु धरण झालं आसाराम भाऊ आणि धरणानंतर ही जी मंडळी होती वयोवृद्ध मंडळी ही, मग आमचे भाऊ असतील, सर्जेराव भाऊ असतील, मच्छिंद्र दादा असतील, त्याच्या अगोदर आमचे भानदास मामा हे त्या ग्रुपमध्ये या गावचा संपूर्ण कायापालट, या गावचा विकास करण्यामध्ये आमच्या मामांचा फार मोठा या ठिकाणी सिंहाचा वाटा होता. अशा पद्धतीनं ही जुनी पिढी अर्थात नव्या पिढीला आजचा काळ याच्यामध्ये अगदी जमीन आसमानाचा फरक आहे. आधुनिक युग सुरू झालेलं आहे. माझ्या मुलामुलींना या ठिकाणी एक सांगणं आहे की ज्याप्रमाणे भानदास भाऊच्या पिढीने या ठिकाणी मग रामदास भाऊ असतील, भाऊसाहेब असतील यांच्या सहकार्याने या ठिकाणी या कुटुंबाची आपल्या नातेवाईकांची जी प्रगती केलेली आहे त्याचा अनुभव या ठिकाणी आपण घेणं खऱ्या अर्थाने भानदास मामाला हीच माझी श्रद्धांजली या ठिकाणी असेल. मी गणपती महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीनं, लक्ष्मण चंद्र पडदुने सांगावठी संस्थांच्या वतीनं मामांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि आज दुपारी 4 वाजता महाराजांचं एक गणपती महाराज या ठिकाणी जो काही मोठा आपला सोहळा चालू आहे, या सोहळ्यामध्ये 4 वाजता त्यांचं या ठिकाणी प्रवचन सेवा आहे. सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी त्या ठिकाणी त्या प्रवचन सेवेसाठी यावं, अशा प्रकारची विनंती मी आपण सर्वांना करतो आणि थांबतो.
एक भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनविते, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. भानदास पाटील हे माझे श्रोते होते. इथं भावार्थ महाराज 50 वर्षापूर्वी तर भावार्थ रामायणचे 4ला माझ्याकडे यायचे. ही जी गाडी मंडळी, पवार मंडळी, कोकडे मंडळी, गोपाळे मंडळी, ही सगळी मराठी माणसं आणखी नाही धर्माची, ही सगळी माझी स्नेही आहे. पण त्यामध्ये पहिल्यांदा पंढरपूर दाखवणारे भानदास पाटील. म्हणून ती पवित्र सोहळी एक तीच ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमी माणूस होता. बरं का, मला मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा, पण नंतर मी वारकरी झालो ती गोष्ट वेगळी. पण पंढरपूर दाखवणारे पहिले भानदास पाटील. आणि सांगू का, अतिशयोक्ती नाही, दर 4 वाजता मी थोडं चिंतन करतो. ते चिंतनच भानदास पाटील येतं आणि मला सांगतात ही पहा पंढरपूर. त्यांना आजच्या ह्या भानदास पाटलांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्ताने आणि हरिभक्तीपरायण महंत उद्धवजी महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनरूपी नामचिंतनाने त्यांना परलोकामध्ये सद्गती प्राप्त हो अशी श्रीहरिचरणी माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करून मी श्रद्धांजली पर माझे 2 शब्द पूर्ण करतो. रामकृष्ण हरी. अण्णा यांचं प्रथम पुण्यस्मरण यानिमित्त झालेली कीर्तन सेवा हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज, मी आपला अतिशय आभारी आहे. आपल्यासोबत आलेल्या गायकाच्या सर्व टाळकरी मंडळी सर्वांची मी आभारी आहे. कृपया कुणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये. आपण आपापल्या पायातील चप्पल बूट काढून ठेवा आणि पसाय जाण्यासाठी सर्वांनी तयार राहा. पोषावे तो शोणी मज द्यावे, पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवरत भूमंडळे भेटतो तया भूता, चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव. पियुषांचे चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन, सोयरे होतो किंबवणा सर्व सुखी. पूर्ण होणे ते लोके, भजजो आदि पुरुखे. अखंडित आणि ग्रंथ पजीविये, विशेषी लोकी हे. दृष्टांदृष्ट विजय हो आवोजी, एत म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. पुंडलिक विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकनाथ मैपती महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आलेल्या सर्वच पाहुणे आणि ग्रामस्थांना विनंती, कृपया आपण जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी गाडी परिवारची या ठिकाणी आपल्याला विनंती करण्यात येत आहे. आम्हा कळले वर्म, आम्हा कळले वर्म, आम्हा कळले वर्म. भक्त भावी कांचा धर्म, भक्त भावी कांचा धर्म, भक्त भावी कांचा धर्म, भाविकांचा धर्म. आम्हा कळले
देवाकडे ओ देते देती देवाकडे ओ देते देती देवाकडे 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 हो आम्हा कळले वर्मा आम्हा कळले वर्मा तुकड्या दास म्हणे राहती खुले